नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवाब सर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. नाउ वी आर गोइंग टू लर्न द humorous poem, beautiful poem from our 10th standard English course book from Unit 2, 2.3, The Twins. मुलांनो, ट्विन या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. द ट्विन मीन्स टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम टू द सेम मदर आर कॉल्ड ट्विन्स. आता ट्विन याचा मराठीमध्ये अर्थ आहे जुळी भावंडे. दिस इज अ ह्युमरस पोएम about a pair of twin brothers. The lives of twin brother is very interesting and exciting. ही जी कविता आहे, ही कविता जुळ्या भावांची आहे. अगदी लहान वयात त्यांच्या या सिमिलर लुकिंगमुळे जो गोंधळ झालेला आहे, तो गोंधळ या ठिकाणी कवीने छानपैकी वर्णन केलेलं आहे. My dear friend, there is a perfect use of hyperbole and alliteration to emphasize its main point. मुलांनो, या कवितेमध्ये कवीने हायपरबोल आणि ॲलिट्रेशन या अलंकाराचा वापर केलेला आहे. यांचा वापर करून विशिष्ट मुख्य मुद्द्यांवर जोर देण्यामध्ये कवी यशस्वी झालेला आहे. माय डिअर फ्रेंड, in the poem, the poet Henry Sambrook Lay talk about how he is suffering the entire life. How he is suffering the entire life because of his twin brother. He explained how he gets unfairly treated because of his brother's foolishness at school. And that's why he got punishment. मुलांनो, या कवितेमध्ये हेनरी सॅम्ब्रुक ले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या ट्विन भावामुळे कसं त्रासदायक झालं त्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. थोडंसं त्यांनी कॉमेडी, ह्युमरसपणा या ठिकाणी वापरलेला आहे. शाळेमध्ये सुद्धा त्यांना याचा त्रास झालेला आहे. इवन द पोएट डोमेस्टिक लाईफ वॉज अफेक्टेड बाय दिस क्लोज रिझेम्बलन्स. इवन त्यांचं डोमेस्टिक लाईफ म्हणजे घरगुती जीवनावरती, पर्सनल लाईफवरती याचा परिणाम झाला. द गर्ल ही इंटेंडेड टू मॅरी बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. आणि याचा काय परिणाम झाला बघा. लग्नासाठी जी मुलगी यांनी पाहिली होती, ज्या मुलीबरोबर या कवीचं लग्न ठरलं होतं, त्या मुलीचं लग्न कवीच्या भावाबरोबर झालं. हे कशामुळे झालं तर हे दोघेही ट्विन्स होते, दिसायला सिमिलर होते. माय डिअर फ्रेंड्स, year after year the same absurd mistake went on with the result that when the narrator died, the neighbors came and buried his brother John, mistaking him for the narrator himself. आणि
हा जो गोंधळ आहे तो शेवटपर्यंत चालू राहिला आणि शेवटी जेव्हा कवी डेथ झाली, कवीची डेथ झाली, त्यावेळी शेजारी आले आणि कवी समजून त्यांनी कवीच्या भावाला नेऊन पुरले. Now let's see stanza wise analysis of the poem. 2.3 twins extra. First, Mularno. First, I'm going to read the first stanza loudly. You listen to me attentively. In form and feature, face and limb, I grew so like my brother that folds God taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. New words from the first stanza. Twins means brothers or sister born of the same mother and at the same time. जुळी भावंडे. Form and feature, structure and appearance याचा अर्थ आहे रूप व चेहरेपट्टी. टेकिंग, मिसटेकिंग, चुकून एकाला दुसरा समजणे. कीथ अँड कीन याचा अर्थ आहे रिलेटिव्ज, मित्र व नातेवाईक. पिच म्हणजे लिमिट, मर्यादा. फोल्क्स म्हणजे पीपल, लोक. आणि सोल याचा अर्थ आहे पर्सन. पहिल्या दोन ओळींचा आपण या ठिकाणी अर्थ बघूया. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. द पोएट इज सेइंग दॅट ही अँड हिज ब्रदर वर सिमिलर इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. कवी म्हणतोय की दोघेही दिसायला एकदम सारखे होते. That fools God taking me for him and each for one another. या ओळीचा अर्थ बघा. The similarity or the resemblance was so close that folk mean people began mistaking one for another. म्हणजे लोक चुकून एकाला दुसराच समजायला लागले. पुढची ओळ घेऊया. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. म्हणजे ऑल रिलेटिव्ज अँड फ्रेंड्स वेर कन्फ्यूज. सर्व नातेवाईक आणि मित्र गोंधळलेले होते. पहिल्या स्टांजामधल्या शेवटच्या दोन ओळी बघा. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्वीन, एट नॉट अ सोल न्यू बीच. याचा अर्थ असा आहे इट वॉज सर्टन म्हणजे हे निश्चित होते की दॅट वन ऑफ देम वॉज अ बॉर्न अ ट्वीन बट नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट. त्यातील एक जुळ्या मुलाचा जन्म झाला होता. वन ऑफ देम वॉज बॉर्न अ ट्वीन बट नो वन न्यू फॉर शुअर विच ऑफ देम वॉज इट. परंतु कोण आहे हे कोणालाही ठाऊक नव्हते. मुलांनो, या पहिल्या स्टांजामध्ये कवीने कलोकेशन्स वर्ड वापरलेले आहेत. COLLOCATIONS कलोकेशन. कलोकेशन मीन्स अ ग्रुपिंग ऑफ वर्ड्स इन अ सेंटेन्स. कलोकेशन मीन्स ग्रुप ऑफ वर्ड्स युजिंग इन द सेंटेन्स. विशिष्ट शब्दांचा जोडीने केलेला वापर असा त्याचा अर्थ होतो. आता पहिल्या स्टांजामध्ये आलेले कलोकेशन वर्ड्स बघा. फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, टेक फॉर, कीथ अँड कीन, फेअरफुल पिच. हे शब्द नेहमी जोडीने येतात म्हणून या शब्दांना कलोकेशन असं म्हणतात. In the first stanza, the poet used alliteration and hyperbole. In form and feature, face and limb या ओळीमध्ये alliteration आहे. Letter F is pleasingly repeated. F अक्षरास पुनरावृत्ती या ठिकाणी केलेली आहे म्हणून alliteration हा अलंकार झालेला आहे. For one of us was born a twin, yet not a soul न्यू विच. या ओळीमध्ये देर इज हायपरबोल. द स्टेटमेंट or the fact is exaggerated for humor.
एक्झागरेटेड, EXAGGERATED असा मी शब्द वापरला. एक्झागरेटेड मीन्स अतिशयोक्तीपूर्ण. विनोदासाठी वस्तुस्थिती अतिशयोक्तीपूर्ण आहे. नाउ लेट्स टेक इन टू कन्सिडर अ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द फर्स्ट एक्स्ट्रा. आता आपण रायमिंग शब्दांचा विचार करूया. पहिल्या ओळीमध्ये लिम असा शब्द आलेला आहे. मुलांना लक्षात घ्या, रायमिंग वर्ड्स शोधत असताना प्रत्येक ओळीतला शेवटचा शब्द विचारत घ्या. लिम, तिसऱ्या ओळीतला हिम, दुसऱ्या ओळीतला ब्रदर, त्याचा रायम होईल अनदर. चौथ्या ओळीमध्ये आहे बघा अनदर शब्द. त्यानंतर कीन, त्याचा होईल ट्विन बरोबर रायमिंग होईल. आणि पिच बरोबर आहे. विच असा शब्द तुम्ही ओळखलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या स्टांजामध्ये रायमिंग होईल. आता मुलांना आपण एक्स्ट्रा 2 स्टांजा नंबर 2 पेज नंबर 58 वरती आहे बघा, त्याचा आपण अभ्यास करूया. फर्स्ट आय एम रीडिंग स्टांजा सेकंड लाऊडली. यू लिसन टू मी अटेंटिव्हली. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me, and I got christened him. मुलांनो, आता आपण लाईन बाय लाईन प्रत्येक ओळीचा आपण अर्थ बघूया. पहिल्या 2 ओळी बघा. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स. आणखीन पुढच्या 2 ओळी मी या ठिकाणी घेतोय. ॲज वी वेअर बिंग वॉश बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स. याचा अर्थ असा, वन डे जस्ट बिफोर देअर क्रिस्निंग म्हणजे नामकरण. या ठिकाणी बघा न्यू वर्ड्स, आपण अगोदर न्यू वर्डचा विचार करूया. टू मेक वर्स म्हणजे अधिक वाईट होणे. वॉश म्हणजे याचा अर्थ अंघोळ घालणे. मिक्स म्हणजे अदलाबदली होणे. डिक्री ऑर्डर म्हणजे हुकूम देणे, फरमान काढणे. क्रिसन बघा या ठिकाणी शब्द आहे क्रिसन. याचा अर्थ नेम गिवन टू अ बेबी ॲट द बिगिनिंग सेरिमनी, नामकरण केले. पहिल्या 4 ओळींचा अर्थ बघा. वन डे जस्ट बिफोर देअर क्रिस्निंग as they were being washed by nurse, they got interchange. At the time of washing by the nurse, they got interchange because of their same look, similarity. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की एक दिवस त्यांचे नामकरण करण्यापूर्वी नर्सकडून अंघोळ घालतानाच त्यांची अदलाबदल झाली. The nurse got confused as they both child looked the same. ती दोन्ही मुलं एकसारखी दिसल्याने नर्स गोंधळून गेली होती. आता शेवटच्या या स्टांजामधल्या पुढच्या ओळीचा अर्थ आपण बघूया. And thus you see, by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. याचा अर्थ असा, thus it was either due to the nurse mistake or because of destiny's decision. आता डेस्टिनीज डिसिजन असा मी शब्द या ठिकाणी वापरला. याचा अर्थ आहे नियतीच्या निर्णयामुळे, किंवा टू द नर्स मिस्टेक म्हणजे एकतर परिचारिकाच्या चुकीमुळे म्हणजे नर्सच्या चुकीमुळे. द पोएट गॉट द नेम ऑफ हिज ब्रदर अँड हिज ब्रदर गॉट द नेम ऑफ पोएट. Once again I am telling, thus it was either due to the nurse mistake or because of destiny's decision, the poet got the name of his brother and his brother got the name of poet. याचा अर्थ असा आहे, एक तर नर्सच्या चुकीमुळे किंवा नियतीच्या निर्णयामुळे कवीला त्याच्या भावाचे नाव आणि त्याच्या भावाला कवीचे नाव पडले. म्हणून हा सेकंड स्टांजा तुमच्या लक्षात आला असेल. My dear friends, once again the poet use here collocation words. Fate's decree and got christened हे शब्द या ठिकाणी कलोकेशन म्हणून आलेले आहेत. कलोकेशन वर्ड्स आहेत. पुन्हा एकदा सांगतो बघा. फेट्स डिक्री
एक दोन तीन चार पाच आणि गॉड क्रिसन. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आता आपण याचा एक्स्ट्रा नंबर थर्डचा आपण अभ्यास करूया. आय एम रीडिंग लाऊडली, यू लिसन टू मी अटेंटिव्हली. दिस फेटल लाइकनेस इवन dogged my footstep when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? This fatal likeness even dogged my footstep when at school, and I was always getting flogged, for John turned out a fool. याचा अर्थ असा, द पोएट सेज दॅट द सेम प्रॉब्लेम चेज देम इन स्कूल टू. वन्स ही वॉज पनिश फॉर द मिस्चिफ ऑफ हिज ब्रदर. याचा अर्थ असा की शाळेतही याच समस्येने त्यांचा पाठलाग केला होता. एकदा त्याच्या भावांच्या दुष्कृत्याबद्दल त्याला शिक्षा झाली. द सेम प्रॉब्लेम चेज देम इन द स्कूल टू, and the poet got punishment only because of his brother twin. बाजूला नवीन शब्द दिलेले आहेत, ते जरा बघा, अर्थासहित दिलेले आहेत. पुढच्या 4 ओळी आपण घेऊया. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. व्हॉट वुड यू डू इफ यू वेर मी टू प्रूव्ह दॅट यू वेर यू. याचा अर्थ असा आहे, फ्रॉम देन म्हणजे तेव्हापासून. फ्रॉम देम याचा अर्थ फ्रॉम देम तेव्हापासून. द स्पीकर, द पोएट गॉट सो अनॉय दॅट ही वेंट ऑन आस्किंग एव्हरीवन हाऊ कॅन ही प्रूव्ह हिज आयडेंटिटी. तेव्हापासून स्पीकर म्हणजे कवी इतका संतापला की तो आपली ओळख कशी सिद्ध करू शकतो, आपली ओळख कशी सिद्ध करू शकतो हे प्रत्येकाला विचारतच राहिला. या स्टांजामध्ये गेट फ्लॉगीड आणि पुट क्वेश्चन हे कलोकेशन वर्ड्स आलेले आहेत, अंडरलाईन केलेले आहेत, तुमच्या लक्षात येतील. त्याचबरोबर या कवितेमध्ये या स्टांजामध्ये हायपरबोल हा अलंकार आहे. फॉर जॉन टर्न आउट अ फूल या ओळीमध्ये हायपरबोल अलंकार आलेला आहे. आता आपण रायमिंग वर्ड्सचा विचार करूया. डॉगेड, फ्लॉगेड, स्कूल, फूल, त्यानंतर फ्रुटलेसली, मी आणि न्यू यू अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स होतील. आता आपण एक्स्ट्रा नंबर 4 द लास्ट स्टांजा ऑफ दिस पोएम त्याचा अभ्यास करूया. तुम्ही our close resemblance turn the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year the absurd mistake went on, and when I died the neighbors came and buried brother John. नवीन शब्द, resemblance, likeness, सारखेपणा, turn the tide, change the direction म्हणजे परिस्थिती बदल, intended, प्लान फॉर, पूर्वनियोजित, ठरवलेली, ॲब्सर्ड म्हणजे फुलिश, चूक किंवा मूर्खपणाची. आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, फॉर समहाऊ माय इंटेंटेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. याचा अर्थ असा आहे, द पोएट सेज दॅट बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी, बिकॉज ऑफ रिझेम्बलन्स, हिज इंटेंटेड गर्ल मॅरीड विथ हिज ब्रदर. कवी म्हणतोय की साम्य असल्यामुळे त्याच्या इच्छित मुलीने त्याच्या भावासोबत लग्न केले. पुढच्या ओळीचा अर्थ आपण बघूया. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द ॲब्सर्ड मिस्टेक वेंट ऑन, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. द पोएट सेज दॅट द एंटायर लाईफ ही फेस द सेम प्रॉब्लेम. इवन आफ्टर डेथ द नेबर्स केम अँड बरीड हिज ब्रदर जॉन. कवी म्हणतोय की संपूर्ण आयुष्य त्याने तशाच समस्येचा सामना केला. मृत्यूनंतरही शेजाऱ्याने येऊन त्याच्या भावाला जॉनला पुरले. त्यांच्या या सारखेपणामुळे
त्याने ही चूक केली होती. तर या स्टान्झामध्ये बघा, टर्न द टाईड, डोमेस्टिक लाईफ, इंटेंडेड ब्राईड, ॲब्सर्ड मिस्टेक हे कलोकेशन वर्ड्स आहेत, अंडरलाईन करून दाखवण्यात आलेले आहेत. कलोकेशनचा अर्थ तुम्हाला पहिल्या स्टान्झामध्ये पहिल्या स्टान्झाचा अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला कलोकेशन म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. कलोकेशन म्हणजे विशिष्ट क्रमाने येणारे शब्द, जोडीने येणारे शब्द, त्याला कलोकेशन असं म्हणतात. आता या स्टान्झामध्ये कवीने हायपरबोल हा अलंकार वापरलेला आहे आणि तो या ठिकाणी बघा हायलाईट केलेला आहे यच या अक्षराने शेवटच्या ओळीमध्ये. ती ओळ मी या ठिकाणी वाचतोय. अँड वेन आय टाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन, द लाईन्स आर एक्झॅगरेटेड टू क्रिएट ह्युमर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण या कवितेचा अभ्यास केलेला आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पोएम व्हेरी वेल. मुलांनो, पेज नंबर 59 वरती स्वाध्याय दिलेला आहे. तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. पहिला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी क्रमाने वाक्यांचा क्रम लावायचा आहे. प्रश्न 2 बघा, पिक आउट 4 सिच्युएशन इन द लाईव्स ऑफ द ट्विन विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. म्हणजे असे 2 प्रसंग, या ठिकाणी प्रसंग तुम्ही काय करा, फाइंड आउट करा की जे अब्सर्ड आहेत, सेन्सलेस आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेथ ऑफ पोएट, अशा प्रकारे तुम्ही काय करा, 4 प्रसंग या ठिकाणी फाइंड आउट करा आणि लिहा. अशा प्रकारे मुलांनो स्वाध्याय पूर्ण करा. यानंतर आपण ॲप्रिसिएशनचा विचार करूया. हा प्रश्न 5 मार्कासाठी आहे बघा. टायटल, या कवितेचं टायटल आहे द ट्विन्स. पोएट हेनरी सॅमब्रुक ले. राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABABCDCD. फिगर ऑफ स्पीच, हायपरबोल अँड अलिट्रेशन. थीम ऑफ द पोएम, द नॅरेटर वॉज वन ऑफ pair of twins. The resemblance was so close that people began mistaking one for the other. Thank you. See you again. Happy learning. धन्यवाद.